परिषदेसाठी बसलोय, होतंय का हे स्वातंत्र्य आम्हाला? परिषदेला बसण्याचं, परिषदेमध्ये तुमच्या समोर बोलण्याचं हे स्वातंत्र्य, इतका जो तुम्ही आमचा सन्मान केला, हे सन्मान करण्याचं स्वातंत्र्य, हे सगळंच्या सगळं नाकारलेलं. आम्ही माणूस असून आमचं माणूस पण नाकारलेलं. अशा परिस्थितीमध्ये काही गरज नसताना सगळ्याच गोष्टी बरोबर बाबासाहेब आंबेडकरांजवळ किती छान रामू होती, है की नाही? सगळं काही बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून घेतलेलं आपल्या अथक परिश्रमानं. पण नाही, मला जो जन्म मिळालेला आहे, कारण मी ज्यांना गुरु मानलं ते संत कबीर महाराज असं म्हणतात कि कबीरा, जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. या कबीर महाराजांचे दोहे बाबासाहेब आंबेडकरांचे वडील, काय नाव त्यांचं? नाव घेतल्या वाचून राहायचं नाही भगिनींनो, कारण बाबासाहेब आंबेडकरांना घडवण्यामध्ये सिंहाचा वाटा रामजी आंबेडकरांचा राहिलेला आहे, माता भीमाईचा राहिलेला आहे. काय सुंदर गीत तुम्ही या ठिकाणी गायलेली आहे. आणि याच बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याने आज जी काही महिला या ठिकाणी डरकाळी फोडते, जी सन्मानाने बोलते आहे, माझ्या आधी तुम्ही अतिशय सुंदर सुंदर भाषण या ठिकाणी दिलेले आहे. हा फक्त आणि फक्त सन्मान आम्हाला मिळाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली 1942ला महिला परिषद का गरज पडली असावी बाबासाहेबांना या परिषदेची? जरा इतिहासात जाऊया, कारण जो आपला इतिहास वाचत नाही तो इतिहास घडवू शकत नाही, हे खुद्द बाबासाहेब आंबेडकरच म्हणाले होते. योग्य दिशेने जाऊया. डिरेक्शन, the distance you have gone is most important than the direction is the very most important for us all whole society. डिरेक्शन म्हणजे दिशा आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 1942ला जी महिला परिषद घेतली त्यामागचं काय कारण असावं जर आपण जाणून घेऊया. माझ्या आधी ज्या या ठिकाणी संघटनेच्या महिला तुम्ही या ठिकाणी बसल्या आहात त्यापैकी एकीने इथे सांगितलं की 1937 आणि 38ला अखिल भारतीय महिला परिषद झालेली होती आपल्या भारत देशामध्ये. कुणी घेतली होती ती परिषद? ज्यांना इथे आमचं माणूस पण मान्य नाही, आम्ही माणसं आहोत, आम्हाला जगवायचं नाही, आमचा फक्त वापर करायचा, अशा प्रवृत्ती असणाऱ्या माणसांनी ती अखिल भारतीय महिला परिषद घेतलेली. आणि त्या परिषदेमध्ये आपल्याला तर अतिशय हीन म्हणून समजलं गेलेलं. स्पृश्य नाही, अस्पृश्य आणि त्याच्याही पेक्षा कमी दर्जा असलेली अशी स्त्री, मग ती कुठल्याही जाती धर्माची असो, आम्ही मानत नाही. तेव्हाही मानत नव्हतो आणि आताही मानत नाही. पण हे म्हणतात म्हणून मी तुम्हाला सांगितलं पाहिजे की अशा परिस्थितीमध्ये याही परिषदेला महिलांना आपल्या बोलवलं आणि त्या महिलांना परिषद बोलवून त्यांचा काय अपमान केला तुम्हाला माहिती आहे. अखिल भारतीय परिषदेमध्ये एक चौधरी नावाची सरनेम असणारी आमची महिला भगिनी त्या परिषदेला गेली. जाईबाई चौधरी तिचं नाव. व्हेरी गुड. ताईंसाठी जरा जोरदार टाक. या आहेत आंबेडकरोत्तर चळवळ जी आहे आमची महिलांची. आंबेडकरांच्या नंतर, आंबेडकरी चळवळीच्या नंतर जी काही ज्वाला आमच्यामध्ये पेटली आणि आम्हीही ठरवलं की त्या काळातल्या ज्या काही महिला काम करायच्या त्याच पद्धतीनं किंबहुना त्याहून अधिक जे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे काम करणाऱ्या आपण सगळ्या महिला भगिनी आहेत. त्या जाईबाई चौधरीचा जो अपमान झाला, सगळे जेवायला बसले, मग तिला तुमच्या सोबत जेवायचा अधिकार नाही, तिचा अधिकार नाकारलेला, तिचा सन्मान नाकारला, तिला वेगळं जेवायला बसलं आणि उठली ना पेटून. मग ती बाया काही साधे नाहीये, याच्याशी पंगा घेणं म्हणजे लय कठीण काम आहे. कोणी महिलांच्या भानगडीत पडूच नये रे बा, माझं तर हे म्हणणं आहे. आम्ही इतिहास घडवणाऱ्या, इतिहास रचणाऱ्या, आमचा इतिहास आहे फार बौद्ध संस्कृतीचा इतिहास. घर, कुटुंब, समाज या देशाला आम्ही घेऊन चालतोय, मग आमचे पुरुष बांधव घेऊन चालत नाही असं मला म्हणायचं नाही. मी समता मानणारी स्त्री आहे.
स्त्री पुरुष समतेचं नातं टिकून राहिलं पाहिजे. पण तुम्हाला सांगते की पुरुषापेक्षा शेरा सव्वा शेर ज्याला म्हणते ती मी सन्मानानं सांगितली पाहिजे, ती म्हणजे माझी भगिनी, मग ती कुठल्याही जाती धर्माची असो. आमच्या स्त्रियांमध्ये धर्म नाही, आमच्यामध्ये जात नाही. आम्ही स्त्रियांची एकच जात मानणाऱ्या सगळ्या भगिनी आहोत, पुरुष बांधव आहोत. जे जे समतेचा रथ घेऊन समाजामध्ये चालतात आहे त्यांची ही एक थीम आहे. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आम्ही काम करतो आहे. करा ना तुम्ही आमच्यासोबत कितीही अन्याय कशाही वागा, पण आमच्यासोबत जे नातं जोडलं आहे ते नातं आहे तथागत भगवान गौतम बुद्धांचं सम्यक वाचा. जो काही बौद्ध धम्म आम्ही घेतला, हा धम्म हो नवा नवा, दुःखावरील ही दवा, मी सांगते म्हणून नव्हे, तुम्ही स्वतः अनुभवा. हा धम्म हो नवा नवा, दुःखाने विश्वसार हे, तुडुंब भरले आहे रे, व्याधी आणि जरा मरण, तुझीच वाट पाही रे, जीवन प्रवासी मानवा, विसावा शांतीचा हवा, मी सांगते म्हणून नव्हे, तुम्ही स्वतः अनुभवा. हा धम्म हो नवा नवा. किती सुंदर असा हा धम्म आम्ही घेतलाय, जो धम्म आम्हाला दिलाय 14 ऑक्टोबर 1956 याच आमच्या नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आणि 16 ऑक्टोबर 1956 चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आणि त्यामध्ये अष्टांगिक मार्ग आम्हाला दिलं, त्यात सम्यक वाचा दिली, आणि त्या सम्यक वाचेचा उपयोग करून आम्ही कुणाचाही द्वेष करीत नाही. ही जी काही आज महिला परिषद माझ्या या सगळ्या भगिनींनी घेतलेली आहे, यामध्ये हे उद्दिष्टही होतं की सगळ्याच जाती धर्माच्या महिला देखील या परिषदेला आल्या पाहिजे. पण असं होताना दिसत नाही. फार बोटावर मोजण्या इतकी लोक आहे. जसं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की खाना पिना सोना मजा करना पशु भी जानते, मानव जन्म कुछ और है बिरले इसे पहचानते, चिर सत्य क्या अरुनित्य क्या वह है कहा कैसे मिले, इसको समझ कर रह गए वे कहे जाते हैं भले. अशा भल्या माणसांपैकी मानवतेचा विचार करणारे बोटावर मोजण्या इतकीच माणसं समाजामध्ये जिवंत आहे. आज जर आपण समाजाचं चित्र पाहिलं तर फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर आपल्या स्वार्थासाठी करताना लोक दिसतात. मग त्यातून तुम्ही देखील सुटलेले नाही, लक्षात घ्या. जर कुणाचं माझ्याबद्दल ऑब्जेक्शन असेल तर मी कॅपेबल आहे तुमच्यासोबत चर्चा करायला. आपणही सुटलेलो नाहीत. आपण खूप म्हणतो असं आहे तसं आहे तसं आहे, पण वेळ प्रसंगी आपण बाबासाहेबांच्या विचाराशी गद्दारी करायला मागे पुढे पाहत नाही. याचं कारण काय असावं? खुद बाबासाहेब आंबेडकर ने कहा है कि निवेदन है तुमसे आई मेरे लोगों, बना के मूर्ति मुझको न पूजो, पूरा तुम्हें करना मेरा अभियान होगा, इसी से सारे समाज का कल्याण होगा, इसी से सारे समाज का कल्याण होगा. बाबा साहब आंबेडकर कहते हैं कि मुझे मूर्ति बनाकर मेरी मूर्ति की आपको पूजा करनी नहीं है, ताकि मैंने जो आपको सद्धम्म का विचार दिया है उन विचारों का आपको पालन करना है. नाही तर मग मेणबत्ती अगरबत्ती लावून जय बाप्पा देवा सुखाचं ठेवा. बाबासाहेबांनी देव बनवायला मागे पुढे पाहत नाही ना. आपण पाहणा नागपूर जवळ टाकडघाट आहे ना बा, कुठे चाललोय आपण आणि काय म्हणता याला तसं त्याचं तसं. स्वतःच धुवून टाका आता पहिले, ते खरकट राहिलाय तर धुवाची वेळ आहे. हे असं करणं म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराशी गद्दारी करणं आहे. हे देखील मी आपल्याला सांगितलं पाहिजे. काय इतिहास आहे,
काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने, आणि आज लोक मुजरे मना करती भीमाच्या प्रतापाने. डॉक्टर विद्या रायकवाड जर रस्त्याने जात असेल तर कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू द्या, कुणी म्हणेल जय भीम मॅडम, नमस्कार मॅडम, जय सेवा मॅडम, जय शिवराय मॅडम. हे कुणामुळे? फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. लक्षात घ्या. आणि मग ही जी काही ज्वाला आम्ही सम्यक वाचा घेतली आणि सम्यक वाचा घेऊन या समाजामध्ये आम्ही गेलो आणि सगळ्यांना समतेच्या न्यायाचा विचार करीत संघटन जोडण्याचं काम आम्ही केलं. जी काही बाबासाहेब आंबेडकरांनी 20 जुलै 1942ला आपल्या या नागपूर भूमीमध्ये महिला परिषद घेतलेली, त्या महिला परिषदेचं अध्यक्षस्थान बाबासाहेब आंबेडकरांनी कुणाला दिलं? कुणाला दिलं? त्या माझ्या भगिनीचं नाव होतं सुलोचनाताई डोंगरे. महिलांना दिलं. लक्षात घ्या, महिलेला दिलं. कोण आहे बाबासाहेब आंबेडकर? मी आधीच सांगितलं आपल्यासाठी. आम्हाला जर इथे आज आम्ही बसलोय महिला परिषदेला आणि मी जर तुम्हाला इथून सांगितलं, अरे हा व्यक्ती आत्ताच बातमी आली आहे बाबासाहेबांच्या बद्दल असा अपशब्द बोलताय बाहेर, आपण सगळेच्या सगळे त्याच्या मागे इथून धावत सुटू की नाही? सहन करू शकत नाही आपण बाबासाहेबांबद्दल कोणी काही बोललेला. पण बाबासाहेबांच्या विचाराचं आचरण आपण का करत नाही? का बाबासाहेबांच्या विचाराशी आपण गद्दारी करतोय? बाबासाहेब आंबेडकर महिलांना सर्वप्रथम स्थान देणारे, इतक्या मोठ्या महिला परिषदेचं अध्यक्ष स्थान भूषवणारी किती हजार महिला होत्या ग त्या परिषदेला? 25 ते 30 हजार महिला होत्या असं म्हटल्या जातं. आणि त्या महिला परिषदेचं अध्यक्षस्थान बाबासाहेब आंबेडकरांनी खुद्द सुलोचनाताईला दिलं. केवढा मोठा स्थान झालं हे, केवढा मोठा मान झाला. आताची परिस्थिती पाहूया आपण. ज्या काही सामाजिक संघटना आहे, आपलं सोडून देऊया. आपण आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय रे बा. आपण आपल्या स्वतःच्या संघटना निर्माण केल्या, त्यामध्ये आपणच एकमेकींना सन्मान देतोय. पण जर एकूण परिस्थिती पाहिली, देशात असणारे सामाजिक संघटन असो, राजकीय संघटन असो, शैक्षणिक संघटना असो, तुम्ही बघा की या संघटनाच्या प्रमुखपदी बोटावर मोजण्या इतक्या महिला आहेत. कुण्या तरी पक्षाचं, राजकीय पक्षाची जिल्हा अध्यक्ष असणारी महिला आहे काय तुमच्या या नागपूरमध्ये? आमच्या वर्ध्यामध्ये, एकूणच भारतामध्ये, भारतातल्या इतके राज्य आहेत त्यामध्ये जर असेल तर कृपया आपण मला सांगा, माझ्या ज्ञानात अधिकची भर पडेल. किंवा जे काही मोठे सामाजिक संघटन आहे त्या संघटनांमध्ये प्रमुखपदी महिलांना स्थान दिल्या जातं का? या ठिकाणी आजच्या महिला परिषदेचे अध्यक्ष कोण आहे? कोण आहे? आपण मोठे आहोत की नाही मग पुरुषांपेक्षा, माझ्या बांधवांपेक्षा? तेही म्हणतील आपल्याला की हो तुम्ही मोठे आहेत मॅडम. त्यांचं पण मन मोठं आहे बरं आपल्यासाठी, लहान नाहीये. जे सगळे आपल्याला ऐकायला आलेले आहेत, सगळे मोठे झालेले आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये, विचाराने प्रगल्भ आहेत आणि नावलौकिक मिळवलेला सगळे आपला पुरुष बांधव आहे. पण मी आपल्याला वास्तव सांगितलं पाहिजे. खोटं नाटक बोलून मी काय करू तुमच्या सोबत? कारण मी त्रिशरण पंचशिलेला मानणारी पोरगी आहे, स्त्री आहे, महिला आहे. आणि खोटं जर बोललं तर तुम्हीच मला म्हणाल की मॅडम तुम्ही खोटं बोलता, समाजाला ठगवता, तुम्ही ठग आहे, यापुढे आमच्या परिषदेला यायचं नाही. कारण ती ताकद तुमच्यात आली आहे बा. मी खोटं बोलणार नाही, वास्तव तुमच्या पुढ्यात मी मांडल्याशिवाय राहणार नाही. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी या महिला परिषदेचं अध्यक्षस्थान सुलोचनाताई डोंगरे नावाच्या आमच्या महिला भगिनीला दिलं. एवढंच नाही, लक्षात घ्या, यापुढे जाऊन या परिषदेची जी मुख्य सचिवपदी ही सुद्धा इंदिरा पाटील नावाची आमची महिला भगिनीच होती. लक्षात घ्या आपल्याला पुढे जाऊन काय करायचंय. त्यानंतर स्वागताध्यक्ष, किती मोठा महिलांना स्थान. स्वागताध्यक्ष ही सुद्धा महिला, तिचं नाव कीर्ती पाटील.
म्हणजे हा संपूर्ण जो काही मंच आहे, जी संपूर्ण परिषद आहे, ती बाबासाहेब आंबेडकरांनी महिलामय परिषद केलेली. एवढा सन्मान बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला. आणि त्या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी आवर्जून सांगितलं, मला जर एखाद्या समाजाच्या प्रगतीचं मोजमाप करायचं असेल तर मी कशावरून करतो? महिलांच्या झालेल्या प्रगतीवरून. आणि म्हणून माझ्या माय भगिनींनो, मी आपल्याला सांगितलं पाहिजे की तुमच्या राहणीमानामध्ये तुम्ही सुधारणा करा. हे जे काही तुमच्यात मला कलागुण दिसते आहे, जी ऊर्जा तुमच्यामध्ये दिसते आहे, एनर्जी तुमच्यामध्ये दिसते आहे, यावरून तुम्ही निश्चितच प्रगती करणार आहेत. आणि म्हणून स्वतःचं जीवन उज्ज्वल करा, अशा पद्धतीनं मार्गदर्शन बाबासाहेब आंबेडकरांनी त्या महिला परिषदेमध्ये केलेलं. त्यानंतर मी आपल्याला सांगितलं पाहिजे की 1942ला नाशिक या ठिकाणी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची मीटिंग झालेली. आणि त्या मीटिंगच्या अध्यक्षपदी सुद्धा कोण होतं ग? शांताबाई दाणी नावाची आमची महिला भगिनी. आताच जे हे संघटना चालू आहेत ना, खूप मार जोर जोऱ्यानं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार काय घालते, मोर्चे काय काढते, निवेदन काय देते, रस्त्यावर काय उतरते आणि स्त्रियांच्या बद्दल खूप चांगलं चांगलं बोलते. पण घरच्या स्त्रीला मान सन्मान देत नाही आणि समाजातल्या स्त्रीला मान सन्मान देत नाही आणि साधं फुलही देत नाही. आज आपण किती फुलं वाटले गुलाबाचे, गुलाबाच्या फुलासारखं फुल तरी आहे का सुंदर, किती चांगलं वाटते. कोण देणार आपल्याला हा सन्मान? अरे आपणच आपल्याला सन्मान दिला पाहिजे. आपणच गुलाबाची फुल आहोत. या गुलाबाच्या फुलासारखी माणसं आपल्या समाजात आहे, त्या माणसांची, त्या महिला भगिनींची किंमत आपण केली पाहिजे. पुढे जाऊन 6 मे 1945ला सुद्धा 3री अखिल भारतीय महिला परिषदेचं अधिवेशन मुंबईला झालं. आणि त्या महिला परिषदेच्या अध्यक्षपदी सुद्धा मद्रास प्रांतातली आमची मीनांबर शिवराम नावाची भगिनीच होती. आता सुधारलंय, 21व्या शतकाकडे वाटचाल करतोय आम्ही. बघा आपला इतिहास काय आहे. और जो अपना इतिहास नहीं जानता वो इतिहास नहीं बना सकता. साथियों, इतिहास को पहचानो, इतिहास को जानो और जानकर पहचान कर आगे की दिशा हमें निश्चित करनी है, डिसाइड करनी है किस दिशा से हमें जाना है. यानंतर मी आपल्याला सांगितलं पाहिजे की शांताबाई दाणी असो, सरोजनी जाधव असो, मुक्ता सर्वगोड असो, राजमणी असो, या सगळ्या महिलांनी या परिषदांमध्ये ही जी काही पुरुष सत्ताक व्यवस्था आहे, या पुरुष सत्ताक व्यवस्थेच्या विरुद्ध आवाज उठवला आणि ठरवलं की नाही, या व्यवस्थेच्या विरुद्ध आपण लढलो पाहिजे. आणि या सगळ्याच्या सगळ्या रस्त्यावर उतरल्या. आता आपण पाहूया, ही झाली बाबासाहेब आंबेडकरांच्या काळातील महिला चळवळ. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरची जी चळवळ आहे, जो माझा प्रमुख विषय आहे, आणि ही जी काही क्रांती होती, ही जी काही ऊर्जा होती 1942च्या महिला परिषदेची, ही ऊर्जा आमच्या भगिनींमध्ये अशी प्रेरित झाली, त्याची ज्वाला निर्माण झाली. आणि ही ज्वाला खऱ्या अर्थानं पेटली. जो काही धम्मदीक्षेचा सोहळा झाला 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर, त्यामध्ये असं सांगितलं जाते की त्या धम्म सोहळ्याला 6 ते 7 लाख बांधव होते, 6 ते 7 लाख लोक होते. पण असं आपल्याला सांगितलं जात नाही की त्या धम्म सोहळ्यामध्ये 40% महिला भगिनी होत्या. सांगते का आपल्याला असं कोणी? आपलं कौतुक कोणी करतच नाही. आपलं कौतुक करायला गेलं तर त्याचं काय होते तुम्हाला माहित आहे, त्याच्यामुळे ते आपलं कौतुक नाही करत. आता दादांनीच बरं छान सुंदर परिचय दिला. मी विरोध करणार नाही, पण मी आधीच तुम्हाला सांगितलं मी खरं बोलणारी. माझ्या आईबाबांनी मला लहानपणापासून खरंच बोलायला सांगितलं. चुकली तरी खरं बोल, माफी मिळेल.
त्याच्यामुळे मी खरी बोलते. खूप सुंदर वानखळे दादांनी परिचय दिला. महापुरुषांचं नाव घेताना त्यांनी सन्मानपूर्वक पुरुष महापुरुष, आता इथे स्त्री आणि पुरुष नाही, ते महामानव आमचे मायबाप आहेत, पण 2 महिला असा त्यांनी जेव्हा उल्लेख केला दादा, तेव्हा मला खूप वाईट वाटलं. आम्ही तिघे, संध्याताई, नीनाताई, वाईट वाटलं आम्हाला की तिथे 2 महिला आणि माझा सुद्धा तुम्ही परिचय करून देताना 1 महिला म्हटलं. जरा 2 महिला आणि 1 महिला नका हो म्हणून. सन्मानजनक भाषा वापरा. सन्मान द्यायला आपण शिकलो पाहिजे. अरे आपल्या हातामध्ये या समाजाची धुरा आहे. ही चळवळ तुम्ही घेऊन चालला आहात, देशामध्ये तुम्ही ही चळवळ पोहोचवता आणि सन्मानजनक शब्दांचा तुम्ही जर उपयोग केला नाही तर आमच्यासारख्या माणसाला देखील वाईट वाटतं ना. आम्ही एवढ्यातून एवढं झालो आणि खूप मोठं काही इतक्या कमी वयात कमावलं नाही असं नाही. आपणही आपल्याबद्दल चांगलंच बोललं पाहिजे. आपणही आपल्याला आधी खूप चांगलं वाटलं पाहिजे. मी चांगले आहे, माझ्यात काहीतरी आहे, ही जाणीव प्रथम तुमच्यात तुम्हाला निर्माण झाली पाहिजे. हा कॉन्फिडन्स, हा आत्मविश्वास प्रत्येकीमध्ये निर्माण झाला पाहिजे. हे अतिशय महत्वाचं असतं. आणि म्हणून कुणीही कुणाशी बोलताना सन्मानजनक शब्दांचाच वापर केला पाहिजे. महान स्त्री पुरुषांच्या संदर्भात जर बोलायचं असेल तर अपशब्द आपल्या तोंडून निघताच कामा नये, कारण आपण त्यांच्या नखाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही. क्रांतिमाता रमाई बाबासाहेब आंबेडकरांना घडवणारी असं म्हटलं जाते. बाबासाहेबांची पाठी राखी, प्रत्येक कार्यामध्ये बाबासाहेबांना साथ देणारी. मग तुम्हाला माहिती आहे, गरिबी जरी त्या संसारात होती, रमाची भीमाला तरी साथ होती. भीमराव होते दिव्याच्या समान, अन त्या दिव्याची रमावात होती. अरे वातीसारखी जळली. गोऱ्या विकू विकू रमाईने बाबासाहेबांना लंडन आणि अमेरिकेच्या केम्ब्रिज आणि कोलंबिया विद्यापीठात शिकत असताना रमाईने पै पैसा जमा करून बाबासाहेबाला पाठवला. साध्या टीव्हीच्या आजाराने रमाईचं निधन झालं. केवढी मोठी महान माय आहे आमची. अरे तिला घालायला लुगडं नव्हतं, माहितीये ना तुम्हाला. शाहू महाराजांनी दिलेल्या फेट्याचं लुगडं करून त्यांनी घातलं. तिला घालायला लुगडं नव्हतं, पण तिने आमची परिस्थिती कशी निर्माण केली. आज 5,000ची 7,000ची साडी बाई घालते. कुणामुळे? माता रमाईमुळे. आणि म्हणून या महान स्त्री पुरुषांना हा सन्मान आपण दिलाच पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, या पुढे जाऊन मी आपल्याला सांगितलं पाहिजे की ही जी काही आंबेडकरोत्तर महिला चळवळ आहे, या महिला चळवळीमध्ये सिंहाचा वाटा जर कुणाचा राहिला असेल तर तो महिलांचा राहिलेला आहे. मग बघा, सामाजिक संघटना आपण घेऊया. या सामाजिक संघटनांमध्ये विविध प्रकारची संघटना आपण महिला भगिनींनी उभारलेली आहे. बचत गटाच्या माध्यमातून म्हणा, विहार चळवळीच्या माध्यमातून मोठ्या संख्येने आपल्या महिलांच्या चळवळी आहे. आज जर का या देशातील विहार जिवंत असतील, जी सम्राट अशोकाच्या काळामध्ये असं म्हटलं जातं की 84,000 विहारांची स्तूपांची निर्मिती केल्या गेली. आज हे सगळेच्या सगळे विहार जर कोणी जिवंत ठेवत असेल तर त्यामध्ये सिंहाचा वाटा हा महिला भगिनींचा आहे. जर नसेल तर कृपया आपण मला सांगा, म्हणजे माझ्या ज्ञानात अधिक भर पडेल. मग कोणतंही सामाजिक संघटन असू द्या, बिना पैशाशिवाय संघटना चालत नाही. मग वर्गणी करायचं काम पडलं तर कोण जाते वर्गणी करायला? हे लक्षात ठेवायचंय. परिषद घेऊन राहिलोय, आप भूलना नाही साथियो. अरे आमचं देखील अस्तित्व आहे ना या चळवळीमध्ये किंवा या संघटनेमध्ये. आम्ही महिला, आमच्या इतिहासातल्या देखील आणि आजच्या देखील महिला कशा आहेत. आमच्या सरोजताई पाहिलंय तुम्ही या ठिकाणी नागपूरमध्ये सगळ्या महिला भगिनींनी एक लढा उभारलेला. आमच्या बापाच्या सांस्कृतिक भवनाचा सगळ्याच्या सगळ्या महिला भगिनी होत्या त्याच्यामध्ये. रोज उपोषणासाठी बसायच्या. आणि हा लढा तुम्ही हातात घेतला, तो तुम्ही यशस्वी देखील करणार आहात. करणार नाही यशातला, कारण ती शक्ती तुमच्यात आहे, तो कॉन्फिडन्स तुमच्यात आहे. जे झालं नाही काम ते तुम्ही करून घेता, ही शक्ती फक्त महिलांमध्ये आहे.
मग वर्गणी जमा करण्याचं काम असो, यामध्ये महिलाच पुढे असतात, पण यात देखील महिलांचा वापर होतो हे देखील तुम्हाला समजलं पाहिजे. आम्हाला आमच्या अस्तित्वाची लढाई आज देखील लढण्याचं गरज आहे. आजही आम्हाला रस्त्यावर उतरवावं लागतं. फार बोटावर मोजणे इतकी कुटुंब आहेत हो. घरी गरम गरम स्वयंपाक झाला की पुरुष तिला पहिले तू जेवून घे म्हणणारा, नाही तर मग आता तुम्ही इथं बसलाय, वाजले किती किती वाजले, तुमच्या मनात काय सुरू आहे? खरं खरं सांगा बा, खोटं नका सांगू. काय सुरू आहे? तुम वास्तव बोललं पाहिजे, झूठ नाही बोलना साथियो. काय सुरू आहे? किती वाजता बाईचं भाषण संपेल आणि दुसरे वक्ता इथं बसून आहे, अध्यक्षही आहे अजून मंचावर एवढे जण दिसत नाही. याच्यापैकी कोण कोण बोलणार आहे? अजून स्वयंपाकाची वेळ होऊन राहिली. घरी महाराज येतील, काळजी घ्या ना. मी नाही, माझे बांधव आहेत, ते बंधू आहे, मी त्यांची वैरी कशी राहणार? काळजी आपण घेतलीच पाहिजे एकमेकांची. पण 100%तून आजही 99.9% केअर आपण फक्त पुरुषांची घेतो, पुरुष आपली घेत नाही. खरं का खोटं? व्हेरी गुड. झाला, महिला परिषद सक्सेस झाली. महिला परिषद सक्सेस झाली सरोजते. असं आहे भगिनींनो. आणि म्हणून हा विषय तुमच्या पुढ्यात मांडत असताना या सुद्धा गोष्टींची आपण काळजी घ्यायला पाहिजे की आमचं हे होणार सुद्धा शोषण आहे. याला एक प्रकारे आमची होणारी हिंसा देखील म्हणतात. आणि ही हिंसा, हे शोषण आम्हीच आमचं थांबवू शकतो, कोणीही येत नाही. राहू देव बाई, आज कार्यक्रमाला गेली, तुझ्यासाठी मीच गरम गरम स्वयंपाक करून ठेवतो, ये गरम गरम ताट जेवून घे. एवढा वेळ लागला? बापा बापा, किती वाजता सुरू झाला कार्यक्रम? अशा पद्धतीची व्यवस्था आज देखील तशीच आहे. सुधारणा भरपूर झाली नाही असं नाही. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलेलं होतं. ज्योती, तुझ्या ज्वालेने कुटील डाव खेळणाऱ्यांचे हात भाजले गेले, हृदयावर त्यांच्या घाव शब्दांचे उमटत गेले. अरे सूर्यालाही लाजवेल अशी तुझी ती ज्वाला आजही कशी जळत आहे. म्हणूनच ज्योती, तुझी ही ज्योत आजही कशी तेवत आहे, आजही कशी तेवत आहे. त्या क्रांती सूर्य राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंना देखील माझ्या बापाला त्रिवार अभिवादन आजच्या महिला परिषदेच्या निमित्ताने. आणि मग मी आपल्याला यापुढे जाऊन सांगितलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या काही आंबेडकरोत्तर महिला चळवळी आहे, या चळवळींमध्ये खऱ्या अर्थानं महिला सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीनंतर या समाजामध्ये जी बाबासाहेबांनी सोपवलेली जबाबदारी होती, ही जबाबदारी घेऊन या समाजात गेल्या. यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक संघटन उभारलं, आर्थिक संघटन उभारलं, शैक्षणिक संघटन उभारलं आणि राजकीय संघटन देखील उभारलं. आज बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुल्यांमुळे आमच्या महिला या सगळ्याच क्षेत्रामध्ये उंच अशी भरारी घेताना आपल्याला दिसते आहे. मग साहित्याचं क्षेत्र देखील यातून सुटलं नाही. बोलायला लागल्या आमच्या महिला भगिनी, लिहायला लागल्या. सुंदर सुंदर साहित्य या भगिनींनी लिहिलं, कविता संग्रह लिहिले. जरा मी त्यांचा नामोल्लेख या ठिकाणी करणार आहे, कारण ज्यांनी ज्यांनी या समाजाला अमूल्य असं योगदान दिलं त्या महिला भगिनींचं नाव घेणं, कारण इतिहासाच्या काळाच्या पडद्याआड त्या लपून जातात, आपल्याला माहिती होत नाही. आणि हे माहिती करून देण्याची जबाबदारी आमच्यासारख्या वक्त्यांची आहे. आणि म्हणून 1960च्या नंतर जे काही साहित्य लिहिलं गेलं, त्या साहित्याच्या क्षेत्रामध्ये आपल्या नावलौकिक मिळवणाऱ्या कविता संग्रहाचा देखील या ठिकाणी मी उल्लेख केला पाहिजे. यामध्ये विमल वाघमारे यांची प्रकाशवाट, इंडिया इज माय कंट्री नेहा गोडघाटे यांनी लिहिलेलं, वर्तुळ प्रेरणा व्यवहारे, आशालता कांबळे, मरण मानवतेचे सुनंदा गायकवाड अतिशय सुंदर असा कविता संग्रह, लेखणीच्या तलवारी उषा किरण आत्राम यांचा सुंदर असा कविता संग्रह, आपल्या
समाजामध्ये त्यांनी लिहिला, समाजाकरिता लिहिला. सूर्याचा सूर्य अजून वादळ उठले नाही, ज्योती लांजेवार यांनी लिहिलेलं. फिर्याद हिरा बनसोड यांनी लिहिलेलं. प्रज्ञा पवार, प्रज्ञा दया पवार यांचा मी भिडू पाहते आहे, समग्राशी डोळा. आणि अशा प्रकारे असंख्य साहित्य मी तुम्हाला वेळेच्या अभावी कमी महिलांची नावं सांगितली. यापेक्षा सुद्धा 100च्या वर 500च्या वर महिला साहित्यिकांनी साहित्य लिहिलेलं आहे. आहोत कुठे कमी आम्ही? नव्या युगाची मी नव महिला आहे मनस्विनी, मीन दासी मीन देवता, जगेन माणूस म्हणून. मी माणूस आहे आणि माणसासारखेच मी जगले पाहिजे हे देखील आपल्याला सांगितलं पाहिजे. आणि ही अस्तित्वाची लढाई आपल्याला आज देखील लढण्याची गरज आहे. या ठिकाणी ज्या काही आमच्या महिला भगिनींनी सुंदर अशा कविता संग्रहाचा मी जिथे उल्लेख केलेला आहे, त्या कविता संग्रहांमध्ये अतिशय सुंदर अशा कविता आमच्या या भगिनींनी लिहिलेल्या आणि या कवितेच्या माध्यमातून, गीताच्या माध्यमातून समाजामध्ये या गेल्या आणि समाजाचं यांनी प्रबोधन केलं. अशा प्रकारे साहित्यिक चळवळ असो, शैक्षणिक चळवळ असो, सामाजिक चळवळ असो, राजकीय चळवळ असो, या सगळ्या चळवळींमध्ये आमच्या महिला भगिनींचा हा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं पाहिजे की आता आमची जबाबदारी काय. जरा या विषयाचा एंड करूया. असं स्टेप बाय स्टेप, कळीला कळी आणि साखळीला साखळी जुळत आपण पुढे गेलो पाहिजे. मग हे सगळं आहे 1942ला बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली महिला परिषद. त्या महिला परिषदेमध्ये क्रांतीचा बिगुल महिलांनी वाजवला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीनंतर महिलांनी केलेली ही जी काही उभारलेली चळवळ आहे, क्रांती पेटवली या समाजामध्ये. आणि आता आमची जबाबदारी काय, ही जबाबदारी देखील आपण समजून घेतली पाहिजे. ती जबाबदारी आम्ही ओळखली. ती जबाबदारी बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला सन्मान दिला की मी एखाद्या समाजाच्या प्रगतीचं मोजमाप तुमच्या झालेल्या प्रगतीवरून करतो, तो विश्वास आम्ही महिलांनी कायम ठेवला आणि समाजामध्ये उतरून या समाजासाठी, समस्त समाजासाठी आम्ही काम करायला निघालो. मग हे काम करत असताना प्रचंड प्रमाणामध्ये आम्हाला अडचणी निर्माण होतात, घरून अडचणी निर्माण होतात, समाजामध्ये तर तुफान आहे विरोधकांचं उठलेलं. कुणीही चांगलं काम करायला गेलं की तिचे पाय ओढून धरणारी माणसं या समाजात आहे. खेकड्याची जमात याला म्हणतात. आणि या लोकांमुळे थोडंसं आपलं मानसिकत्व जे आहे हे हतबल होतं आणि काम करणे मग आपलं थोडंसं मागे हटून जातं. पण मी आपल्याला सांगितलं पाहिजे की कुठेही आपल्यातला आत्मविश्वास, आपल्यातला कॉन्फिडन्स आपण कमी न करता, कारण जी काही परिस्थिती आता सध्याची समाजात, देशात निर्माण झालेली आहे, लक्षात घ्या. या देशात निर्माण झालेल्या समाजाच्या वास्तव परिस्थितीचं भान ठेवून आम्हा महिलांना काम करायचं आहे. सगळेच पुरुष बांधव खराब आहेत मी असं म्हणणार नाही, पण असंख्य पुरुषांवर विश्वासही ठेवता येत नाही रे बा. मी स्वतः जवळून पाहिलंय. कारण समाजामध्ये फिरत असताना महिला मला जास्त प्रमाणात प्रामाणिक दिसतात. अरे घरच्याच महिलेला आपल्या घरचा पुरुष त्याच्या ज्या काही गोष्टी असतात त्या पूर्ण सांगत नाही का, तर तिला तिच्यातलं अस्तित्वच तो मान्य करत नाही. आणि म्हणून हा जो काही प्रामाणिकपणा आहे हा आपणच आपल्यातला ओळखून आपल्याला समाजामध्ये जाऊन काम करायचं आहे. जी सध्याची परिस्थिती या देशात निर्माण झालेली आहे, ही परिस्थिती आपण ओळखली पाहिजे. कुठे चाललाय देश आमचा? या देशाचं संविधान, ये शान, ये शौकत, ये विश्वास न होता आज कोई भी इस देश में किसी का मेहमान न होता. गर मिल पाती खुशियां हमें इस वतन से, मगर इस देश का संविधान डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने न लिखा होता. डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने न लिखा होता. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं आणि म्हणून आम्हाला आज हा सन्मान मिळतोय. संविधानाचं आर्टिकल 14 सांगतंय समानता, म्हणून आम्हाला समानता मिळालेली आहे.
15 सांगतं, 16 काय सांगतं आपल्याला चांगलं माहिती आहे की धर्माप्रमाणे किंवा धर्मावरून लिंगावरून स्त्रियांशी भेदभाव करता येणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्ही नोकरी करतोय, आम्हा नोकरी करणाऱ्या स्त्रियांना ज्या ज्या काही सगळ्या फॅसिलिटीज मिळाल्या त्या बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाल्या, मग त्या कुठल्याही जाती धर्माची स्त्री असो. बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी हिंदू कोड बिलाची निर्मिती केली आणि म्हणून तुम्हाला हा सन्मान आहे. दत्तक पुत्र घेण्याचा अधिकार असो, दुसरा विवाह करण्याचा अधिकार असो, तुमच्या घरामध्ये जी संपत्ती असेल ती संपत्ती तुमच्या नावावर करण्याचा अधिकार असो, या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाची निर्मिती करून आणि तेच बाबासाहेबांनी जे जे केलं तेच आम्हाला सगळं मिळत आहे. नवीन आम्हाला कोणीही दिलेलं नाही. तरी सुद्धा ही लोक संविधान वाचवण्याच्या नावानं तुम्हाला आणि मला उल्लू बनवत आहे. इतके का हो मूर्ख आहोत? 4 विषयात MA झाली आहे ना मी, कष्टाने शिकली आहे बरं, बिना कष्टाने नाही. मी सुद्धा 10-10, 12-12 तास अभ्यास करते. PhDच्या वेळेला, MPhilच्या वेळेला, आता ॲडव्होकेट होऊन राहिले, पुढल्या वर्षी डिग्री येईल, अजून व्हायची आहे. बिना अभ्यासानं, बिना वाचनानं ही ओळख नाही. आणि म्हणून मी सांगते तुम्हाला, तुम्ही संविधान वाचवणारे कोण? चोर 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 मौसेरे भाई. 65 वर्ष तुम्ही देशाला खाल्लं ना भाऊ? खाल्लं का नाही खाल्लं? खाल्लं ना तुम्ही. देश पूर्ण तुम्ही असा बुळापासून खाऊन टाकला की त्याचा शेंडाही नाही बुळही नाही ठेवला. आणि आता जे सत्तेत आहे त्यांच्या नावानं तुम्ही वरड टाका तर तुम्हाला संविधान वाचवायचंय. अरे तुम्हीच तर आपल्या बापाचा किती छळ केलेला होता, आमच्या बापाचा संविधान सभेवर निवडून गेले पाहिजे नाही म्हणून. वेळ नाही आहे, इतिहास तुम्हाला पूर्ण सांगितला असता. आणि तुम्हीच म्हणता, लक्षात घ्या, या परिषदेच्या निमित्तानं तुमचे डोळे सुद्धा उघडले पाहिजे. कारण जरी सामाजिक विषयावर आपण बोलत असलो तरी राजकीय सत्ता देखील तितकीच महत्वाची आहे. कारण खुद्द बाबासाहेबांनी सांगितलं की सत्ता अशी गुरुकिल्ली आहे ज्या सत्तेनं कोणत्याही समस्येचं कुलूप उघडता येते. जय अपने घरों के दीवारों पे लिख दो कि तुम्हें इस देश की हुक्मरान जमात बननी है. ये भी बाबा साहेब आंबेडकर ने कहा है. आणि सत्तेमध्ये बाबासाहेब आंबेडकर होते म्हणूनच भरपूर असे काम करू शकले. म्हणून या गोष्टीचा देखील आपल्याला विचार करायचा आहे. माझ्या भगिनींनो, इतका वेळ आपण मला या ठिकाणी ऐकून घेतलं. ही जी काही परिस्थिती आहे ही परिस्थिती सुद्धा आम्हाला बदलायची आहे. आम्ही बुद्ध फुले शाहूची सुंदर बाग आहोत. माझे मिस्टर डॉक्टर मोहन राईकवार कवी आहेत. ते असं म्हणतात की बुद्ध फुले शाहूची सुंदर बाग आम्ही विखुरल्याने हिला लागली आग. आगीच्या ज्वालांनी समाज होरपळा लागला, त्याचाच परिणाम हा समाज तुटाया लागला. या सुंदर अशा बुद्ध फुले शाहूच्या बागेला विखुरताना, समाजाचं विघटन होताना आपण महिला भगिनी पाहू शकत नाही, कारण आपण अत्यंत प्रामाणिक आहोत. आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं पाहिजे की जी क्रेज, जी ऊर्जा बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात महिलांमध्ये होती, तो चौदार तळ्याच्या सत्याग्रहाचं एक छोटंसं उदाहरण. 5 मिनिट वेळ आहे, बस एक 5 मिनिटं ना सरोज, रिक्वेस्ट माझ्या मोठ्या भगिनीला. चौदार तळ्याच्या सत्याग्रहाचं उदाहरण मी आपल्याला सांगितलं पाहिजे की आमच्या महिला भगिनी कशा होत्या. चौदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये गयाबाई कांबळे नावाची महिला होती. ती गयाबाई कांबळे नावाची महिला 9 महिन्याची गरोदर, तिच्यासोबत तिचं एक लहान मूल. लक्षात घ्या, 9 महिन्याच्या गरोदर असणाऱ्या बाईनं बाहेर जाऊ नये. आजही आम्ही सुशिक्षित महिला या गोष्टी पाळतो आहे. अंधश्रद्धेला अजूनही आम्ही चिकटून बसलेला आहोत. पण 9 महिन्याची गरोदर महिला, तिला माहित नव्हतं का की तिची डिलिव्हरी कधीही होणार आहे, तरीही घाबरली नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या या सत्याग्रहाच्या चळवळीमध्ये ही गयाबाई कांबळे नावाची महिला गेली. तुम्हाला माहिती आहे त्या सत्याग्रहात काय काय प्रकार झाला? गोटमार झाली आणि त्या गोटमारीमध्ये गयाबाईच्या डोक्याला दगड लागला, रक्त व्हायला लागलं. हे चित्र बाबासाहेबांनी दुरून पाहिलं आणि आपल्या जवळ असणारे जे काही कार्यकर्ते होते त्यांना सांगितलं की त्या महिलेला माझ्याकडे बोलवून आणा. त्या कार्यकर्त्यांनी गयाबाईला बोलवून आणलं.
बाबासाहेबांनी तिला रिक्वेस्ट केली, त्यांना माहिती होतं ती ऐकणार नाही. त्यांनी रिक्वेस्ट केली की गयाबाई, तुमच्या पोटात बाळ वाढत आहे, तुमची परिस्थिती ही कंडिशन जी झाली आहे, तुमच्या डोक्यातून रक्त वाहतंय, तुम्हाला भला मोठा दगड लागलाय, मला असं वाटतं तुम्ही हा सत्याग्रह सोडून गेल्या पाहिजे. त्यावर गयाबाई काय म्हणाली, बाबासाहेब मी मेली तरी चालेल, पण हा सत्याग्रह मात्र मी सोडून जाणार नाही. शिकली नाही गयाबाई, शिक्षणाचं स्वातंत्र्य नाही, शाळेत गेली नाही. अशा परिस्थितीमध्ये ही अडाणी गयाबाई म्हणते की मी मेली तरी चालेल, पण बाबासाहेब तुमचा सत्याग्रह मी सोडून जाणार नाही. हा जो काही तिच्यामध्ये असणारा संघर्षतेचा, ऊर्जेचा, ही जी ऊर्जा होती हे लक्षात घेण्यासारखी आहे. आताच जर चित्र आपण पाहिलं, आम्ही शिकलोय, सगळ्याच क्षेत्रामध्ये आम्ही पुढे गेलोय, तरी सुद्धा आज देखील आम्ही अज्ञानासारखं आणि अंधश्रद्धेला आज देखील आम्ही चिकटून बसलेला आहोत. एक अडाणी महिला कमला नावाची, या कमलाच्या घरी आम्ही शिक्षणाचं काय केलं बघा. ही एक अडाणी महिला, या कमलाच्या घरी एक साधू जेवायला येतो आणि हा साधू या कमलाला म्हणतो कसा, कागा म्हणते कमले तुला माहिती आहे का मी किती शक्तिवान आहे ते. त्यावर कमला म्हणते नाही बा, मी तुम्हाला अजमवलंच नाही तर मला कसं माहित राहील तुम्ही किती शक्तिवान आहे ते. नाही म्हणते, मी तुझ्या घरी बसल्या बसल्या कोसोदूर असणारं पंढरपूर आणि त्या पंढरपुरात असणारं विठ्ठलाजवळचं कुत्र हाकलू शकतो, इतका म्हणते मी शक्तिवान आहे. आता कमला खूप बुद्धिवान बाई होती, ती स्वतःच्या बुद्धीने विचार करायची. ती म्हणते अरे बापरे, एवढा जर शक्तिशाली हा माणूस असेल, हा जर पुजारी साधू इतका शक्तिवान असेल, तर याला आता आपण याची परीक्षाच घेतली पाहिजे. तेव्हा कमला असं म्हणते की ठीक आहे साधू महाराज, तुम्ही शक्तिवान आहात, या बसा घरामध्ये. साधू म्हणतो मला जेवायचंय. कमला म्हणते ठीक आहे. कमला साधूसाठी वरण भात, भाजी पोळी, कढी आणि भजे असे कडी सुद्धा नवठावाचं जेवण तयार करते आणि साधूसाठी कमला मस्तपैकी ताट वाढते. या साधू सोबत कमलाचा नवरा देखील जेवायला बसतो. आता कमलाचा नवरा जेवायला बसल्यावर कमलाच्या नवऱ्याची नजर साधूच्या ताटावर जाते आणि हा कमलाचा नवरा घरातून कमलाला आवाज देतो आणि म्हणतो कसा बघा की कमले जरा भजे घेऊन ये, तू साधूच्या ताटात भजे नाही वाढले. मी हे भजाचं उदाहरण नेहमीच देत असते. अडाणी स्त्री आणि शिकलेली स्त्री, माझ्या प्रत्येक भाषणामध्ये भजाचं उदाहरण हे असलंच पाहिजे. भजे महत्वाचे ना. आता पावसाळा आहे, गरम गरम आपण खाऊ, काही हरकत नाही, मिळून खाऊ. आज पाऊस येऊन नाही राहिला पण कडाक्याची ऊन आहे. चला, कमलाचा नवरा म्हणतो की कमला साधूच्या ताटात मला भजे दिसत नाही, जरा घरातून भजे घेऊन ये. त्यावर कमला म्हणते अहो पहिलाच गरम गरम भज्याचा घाना काढला आणि साधूच्या ताटात वाढला, आता काही मी साधूला भजे देणार नाही. पुन्हा कमलाचा नवरा परत तिला घरात आवाज देतो आणि म्हणतो की कमला घरातून भजे घेऊन ये. त्यावर पुन्हा कमला म्हणते पहिलाच गरम गरम भज्याचा घाना काढला आणि साधूच्या ताटात वाढला, आता काही साधूला भजे देणार नाही. आता एक वेळा म्हटलं, दोन वेळा म्हटलं, राग नसून आला काय नवरोबाले. पुन्हा तिसऱ्यांदा म्हणते कमला घरातून भजे घेऊन ये. आणि कमलाही म्हणते ना पहिलाच गरम गरम भज्याचा खाना काढला साधूच्या ताटात वाढला, आता काही भजे आणणार नाही. नवऱ्याला आला राग, उठला तडकन ताटावरून, घरात गेला किचन मध्ये आणि तिला म्हणते का हो तुला एक वेळा नाही, दोन वेळा नाही, तीन वेळा सांगितलं म्हणते का घरातून भजे घेऊन ये, तरी तू भजे आणली नाही. आणि ताडकन कमलाच्या थोबाडी तिचा नवरा एक हाणून देते. आणि ते कमला होती ना, अशी तशी थोडी होती, प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसोटीवर तपासून पाहत होती. तिने आपल्या साडीचा पदर घेतला, असा खोसला आणि जिथे आपण आता हॉल म्हणतो ओसरी गावामध्ये, तिथे गेली जिथे साधूला आणि नवऱ्याला ताट जेवायला वाढलेलं. तिथे गेल्यावर ती साधूच्या समोर उभी राहते, आपल्या साडीचा पदर खोसून, आणि साधूला म्हणते कशी बघा, का म्हणते साधू तुम्ही भल्ली शक्तिशाली बा म्हणते, माझ्या घरी बसल्या बसल्या कोसोदूर असणारं पंढरपूर विठ्ठल आणि त्या विठ्ठलाजवळ असणारं कुत्र तुम्ही हाकलू शकता म्हणते, आणि इथे बसल्या बसल्या या ताटात भाताखाली झाकून ठेवलेले भोजन आहे का तुम्हाला दिसत म्हणते.
लक्षात घ्या, कमलाचा युक्तिवाद. कमला एकही वर्ग शाळेत गेली नाही, ती गाडगे बाबाच्या शाळेत शिकलेली. भुकेलेल्यांना अन्न, उघड्या नागड्यांना वस्त्र, बेघरांना घर, अंधपंगूंना औषधोपचार असा 10 कलमी कार्यक्रम देणाऱ्या आमच्या गाडगे बाबाच्या शाळेत शिकलेली ही कमला आणि ज्या सावित्री आई ज्योतिबांनी आमच्यासाठी शिक्षणाचा हा वटवृक्ष फुलवलेला, शिक्षणासाठी एवढा मोठा अव्याहत संघर्ष केला, ज्या सावित्री ज्योतिबाला स्वतःच्या वडिलांनी गोविंदरावांनी घर सोडायला लावलं, माझ्या उस्मान शेख नावाच्या मुस्लिम बांधवांनी आणि फातिमा शेख या माझ्या माय भगिनींनी या दोनही महामानवांना राहायला जागा दिली, त्या महान स्त्री पुरुषांनी काढलेल्या शाळेत एक प्राध्यापिका बाई शिकली. तेवढं सांगतो मग थांबतो. आता प्राध्यापिका बायाले बरोबर म्हणा लागते, शिकलेल्या बायाले डेजिग्नेशन बरोबर लावा लागते. डॉक्टर असेल तर डॉक्टर लावा लागते, प्राध्यापक असेल तर प्रा लावा लागते. नाही लावलं का त्याला लय राग येऊन जाते, प्रचंड राग येते. ही प्राध्यापिका बाई जी 11वी 12वीच्या वर्गाला शिकलेली, एक सण येतो आपल्या भारत देशामध्ये, त्या सणाला म्हणते मेलेले माणसं जेवायला येते म्हणते. बा मी आता कधी पाहिले नाही, तुम्ही पाहिले काय? तुम्ही नाही पाहिले, मी नाही पाहिली. कारण आपल्याला काय दिलंय बाबासाहेबांनी? काय दिली आहे सांगा लवकर, मी थकली आता. हा माईक आवाज खेचून राहिलाय माझा. 22 प्रतिज्ञा, आणि त्या 22 प्रतिज्ञांमध्ये 6व्या नंबरची प्रतिज्ञा बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. कोणती प्रतिज्ञा आहे ती? माझ्या घरी जर कुणाचं मरण झालं असेल तर मी 13वी करणार नाही, मी 3रा दिवस करणार नाही, आणि त्याला जर जाळून टाकलं तर त्याची राख मी नद्या खराब करायसाठी नद्यात नेऊन शिरवणार नाही. किती जणांनी केलं असं माझ्यासोबत? हातवर करा की नद्या खराब करायसाठी तुम्ही राख नद्यात नेऊन शिरवली नाही. किती जण इथे? ताई करा ना हातवर. तुम्ही आहे बस, एक दोघं तिघं दिसून. आमच्या उषाताई बौद्ध, माझी मोठी ताई आहे, सरोजताई, उषाताई, खूप चांगल्या भगिनी. आमच्या संचालन करणाऱ्या ताईंच्या शब्दांमध्ये आवाजात किती गोडवा आहे. तिथे आमच्या नीनाताई बसले, संध्याताई राजूरकर, फार जुन्या कार्यकर्ते आहेत त्या सगळ्या महिला भगिनी. मग हे 6व्या नंबरची प्रतिज्ञा आजही आम्हाला साधं कळत नाही की पाण्याचा पर्यावरणाची फार मोठी समस्या, हे विश्व या समस्येला तोंड देत आहे, समस्या सुटत नाही. अशा नद्यांना खराब करायसाठी आम्ही राख नेऊन शिरवतोय. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं, एक विद्वान ऐसा हुआ जिससे हजारों टकरा गए. टाइम नहीं साथियों, नहीं तो 2-3 घंटे मैंने आपके साथ बात की होती आज. एक विद्वान ऐसा हुआ जिससे हजारों टकरा गए, करिश्मा देख बुद्धि का करोड़ों चकरा गए, ज्ञान की ऊर्जा पर ही जिसका साथ था और हर सवाल का जवाब उसके पास था, वो डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हम सबका बाप था. त्या आमच्या बापाने 6व्या नंबरची 22 प्रतिज्ञांमधली प्रतिज्ञा दिली. त्या प्रतिज्ञेचं आम्ही किती पालन करतो आहे. आजही हे सगळे कर्मकांड ढोंग धत्तुरे, जिते बाप को रोटी ना दे मरे बाद पछतावे रे. संत कबीर महाराज कहते हैं कि मुठभर चावल लेकर हाथ में कौवा बाप बुलावे, और जिते बाप को रोटी ना दे मरे बाद पछतावे रे. अडानी दुनिया भजन बिना कैसे तरियो रे. जिवंतपणे एक माणूस दुसऱ्या माणसाची तहान जाणत नाही, एक माणूस दुसऱ्या माणसाची भूक जाणत नाही. आमच्या घरी जर म्हातारी माणसं असेल तर त्यांना बरोबर जिवंतपणी खाऊ घालत नाही, मेल्यावर काव आव भात खाव असाच तो सण. काव आव भात खाण्याचा पितृमोक्ष मौशा. त्या अमावस्येच्या दिवशी आमच्या प्राध्यापिका बाईला सुट्टी असते, आणि सुट्टी असल्यामुळे ती आणि तिचा पोरगा घरी असते. तिचा पोरगा 7व्या वर्गात असणारा तो आईला विचारतो की आई ग आज कशाची सुट्टी आहे? तेव्हा आई म्हणते काही नाही रे, आज तुझे बाबा जेवायला येणार आहे आणि म्हणून शाळेला सुट्टी आहे. कारण बाईचा नवरा मरून गेला, आपला बांधव. त्यावेळेला पोरगा तिचा पोटात होता. अतिशय वाईट घटना घडलेली. त्यांनी आपल्या बापाचं तोंडही पाहिलेलं नाही.
ती आपल्या पोराला सांगते की आज तुझे बाबा जेवायला येणार आहे आणि म्हणून सुट्टी आहे. आता पोराने आपल्या वडिलाचं कधीच तोंड पाहिलेलं नाही, मग पोरालाही उत्सुकता असेल वडिलाला पाहण्याची. ती म्हणते आज बाबा जेवायला येणार म्हणून गव्हर्नमेंटनी सुट्टी दिली. तो म्हणतो असं कधी येणार? ती म्हणते थांब, त्या तिथे मी आता हे सगळं पात्र वाढून ठेवते, छानपैकी बनवते पदार्थ आणि तिथे ठेवते. तिथे स्लॅबवर बाबा जेवायला येणार, तू बरोबर तिथे लक्ष ठेव. 11 वाजता ताट बरोबर सजवलेलं. 11 वाजतापासून प्राध्यापिकाबाई लक्षात घ्या मी काय केलंय शिक्षणाचं. ज्योतिबा फुले, क्रांती आई सावित्रीचं जेव्हा आम्ही नाव घेतो, पोटचं पोर नव्हतं. काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेचं मूल दत्तक सावित्री आई ज्योतिबांनी घेतलं, त्याचं नाव यशवंत ठेवलं, त्याला डॉक्टर बनवलं, या समाजाचा समाजसेवक बनवला. ही क्रांती त्या काळामध्ये सहज नव्हती. जो काही विद्रोह ज्योतिबा आणि सावित्रीने पुकारला हा अतिशय महत्वाचा आमच्यासाठी होता, म्हणून हे आम्ही कधीही विसरू नये. या ज्योतिबाच्या आणि सावित्रीच्या शाळेत ही प्राध्यापिकाबाई शिकली आणि पोराला सांगते की तिथे लक्ष ठेव, बाबा जेवायला येणार. पोरगाही सकाळच्या 11 वाजतापासून तिथे टक लावून एक सारखा बघतो की बाबा कधी येणार, बाबा कधी येणार. 12 वाजते, 1 वाजते, 2 वाजते आणि मग सायंकाळचे 5 वाजते. तोपर्यंत पोरगा टक लावून तिकडेच पाहतो की बाबा येणार, आता नाही तर थोड्या वेळाने येणार. आणि मग बाबाची झुंडच्या झुंड त्या पात्रावर येते. बाबाची झुंडच्या झुंड त्या पात्रावर येते. क्षणात पात्र ते फस्त करून टाकते आणि पोरगा प्रचंड रागाने लाल होतो आणि घरात येतो आणि आईला प्रश्न विचारतो. काय प्रश्न विचारत असेल? आईला प्रश्न विचारतो, आई ग मला पहिले सांग बाई, मला बाप किती होते? आई म्हणते कसं रे येड्या, येड्यासारखा विचारून राहिला, बाप किती होते म्हणून? एकच बाप होता ना म्हणते. मग एकच बाप होता तर आधी तू एवढे मोठे आलेले ते कोण होते म्हणते. आई अशा अंधश्रद्धाळू गोष्टींवर तू प्राध्यापिका 11वी 12वीच्या पोरांना शिकवतेस, मोठ्या पोरांना शिकवते. शिक्षिका कशी असली पाहिजे, प्राध्यापिका कशी असली पाहिजे? अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी परंपराच्या खाईतून बाहेर पडलेली, टोटली पूर्णतः विज्ञानवाद स्वीकारलेली अशी आमची प्राध्यापिका, ज्याच्यासाठी सावित्री ज्योतिबा आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ही शिक्षणाची क्रांती केली, ती क्रांती कदापिही आम्ही विसरता कामा नये. या महिला परिषदेच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी सगळ्या जमलो. या विषयाला मला कितपत न्याय देता आला हे तुम्ही मला सांगावं. माझ्या परीने मी प्रयत्न केला. जे जे आपण अशी ठावे ते ते इतरांना सांगावे. शहाणे करून सोडावे सकळे जना. या पद्धतीनं माझ्याकडे जे होतं ते आपल्या पुढे सोडण्याचं देण्याचं मी काम केलेलं आहे. आपली सुद्धा जबाबदारी आहे, नव्हे आपण करतोच आहोत. माझ्यापेक्षाही तुम्ही अतिशय सुंदर काम करता आहात. तुमच्या कामाला देखील मी सलाम केला पाहिजे आजच्या महिला परिषदेच्या निमित्ताने.